नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुळस म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पूजनीय रोप म्हणून ओळखलं जातं. माता लक्ष्मीचं रूप म्हणजे तुळस असं म्हणतात. ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते तिथे धनधान्य सुख समृद्धी कायम असते असं म्हणतात. तुळशीची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतो. तुम्ही घरामध्ये तुळस लावत असाल किंवा तुमच्या घरातील तुळस आहे तर त्या संदर्भात काय काळजी घ्यावी हेच आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरी तुळशीचं जर रोप नसेल आणि तुम्हाला तुळस लावायची आहे तर सर्वोत्तम महिना म्हणजेच कार्तिक महिना. जर कार्तिक महिन्यामध्ये तुळस लावली तर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तुळस लावण्याचा शुभ दिवस म्हणजेच गुरुवार. हाच स्वामींचा अत्यंत आवडता वार. हा भगवान विष्णूंचा स्वामींचा अत्यंत आवडता वार आहे आणि त्यांना तुळस अतिशय लोकप्रिय आहे. त्यानंतर तुळस अंगणामध्ये ठेवावी, परंतु सध्या जागेचा प्रश्न असतोच. त्यामुळे बाल्कनी, खिडकी किंवा छतावरती तुळस तुम्ही ठेवू शकता. परंतु हे ठेवत असताना आपण दिशाचं भान ठेवायला हवं. तुम्ही जिथे तुळशीचं रोपटं ठेवता ती जागा अत्यंत स्वच्छ असावी हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुळस मातीच्या कुंडीमध्येच लावायला हवी. प्लास्टिकच्या कुंडीमध्ये तुळस लावणं शक्यतो टाळावं. तुळस लावल्यानंतर तिची नियमित पूजा तुम्ही करायला हवी. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करणं हे वर्जित मानलं जातं. एकादशी, रविवार, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या या दिवशी तुळशीला बिलकुल हात लावू नये किंवा तुळशीची पानं देखील तोडू नयेत. त्यानंतर हळद कुंकू लावून तुम्ही तुळशीची पूजा करा. तुळशीला पाणी घालत असताना त्यात कच्चं दूध मिसळून अर्पण केल्यास घरातील आर्थिक अडचणी कमी होताना तुम्हाला दिसतील. तुळशीला जल अर्पण करत असताना 3 वेळा प्रदक्षिणा घाला. प्रथम सूर्याला जल अर्पण करा आणि त्यानंतर तुळशीला पाणी घाला. त्यानंतर तुळशीचं जे पाणी आहे ते गणपती आणि शिवशंकर यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व देवीदेवतांना अर्पण केलं जाऊ शकतं. तुळस ही बुधग्रहाचं प्रतिनिधित्व करते, ज्याला भगवान श्रीकृष्णांचंच एक स्वरूप मानलं जातं. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, तुळशी वृंदावनाला गेरूचा रंग देऊन त्यावरती श्रीकृष्ण असंही लिहितात. तुळशीला अनेक जण लाल ओढणी अर्पण करतात, परंतु लाल रंग हा मंगळाचा असून तुळस तर बुधग्रहाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तुळशीला श्वेत रंगाची किंवा निळ्या रंगाची ओढणी जर तुम्हाला अर्पण करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता समजा जर तुम्हाला घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीची रोपं ठेवायची असतील तर ती विषम संख्येमध्ये ठेवा, जसं की 1, 3 किंवा 5, परंतु समसंख्येमध्ये घरामध्ये तुळस ठेवू नये. त्यानंतर समजा तुळशीचं रोप वाळलेलं आहे, त्याला एकही पान राहिलेलं नाही, तर अशी तुळस घरामध्ये ठेवू नका. तिला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आणि एक नवीन तुळस त्या जागी लावा. तुम्ही अगदी छोटंसं तुळशीचं रोप घरामध्ये नक्कीच आणावं. तुमच्या घरी जर तुळस असेल तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्यानं तुमच्या आयुष्यातील समस्या अत्यंत कमी होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर ती कशी असावी आणि जर नसेल तर आणताना आणि आणल्यानंतर त्याची काय काळजी घ्यावी हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.